गुढीपाडव्याची सकाळ. घरात हलकी धावपळ सुरू असते, पण त्यातही एक शांत आनंद असतो. आज काय स्पेशल आहे माहितीये? आजची थाळी. कधी-कधी सणाची खरी मजा कॉम्प्लिकेटेड रेसिपीजमध्ये नसते. ती असते त्या सिंपल घरगुती थाळीत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक परफेक्ट गुढीपाडवा थाळी. सर्वात आधी कुकर लावून मग पुरीसाठी कणिक मळून घ्यावी. आता आमची एक ट्रिक सांगते. त्यात अगदी 2 चमचे दूध आणि थोडीशी साखर घालून ते मळताना पिठात घाला. पुरीला मस्त गोल्डन कलर येतो आणि दुधामुळे बऱ्याच वेळेपर्यंत पुऱ्या मऊ राहतात. कणिक घट्ट मळून घेतली. भाजीसाठी कांदा, मिरच्या बारीक कापून, लसूण बारीक चेचून घ्या. आलं बारीक किसून आणि कोथिंबीर चिरून घेतली. आता सर्व तयारी झाली की कुकर खोलून बटाटे सोलून कापून घेतले. कढई गरम करून त्यात तेल, मग जिरे मोहरी आणि 1 चमचा उडीदाची डाळ घातली. त्यात कढीपत्ता, मिरच्या आणि कांदा घालून कांदा ट्रान्सलुसेंट होईपर्यंत परतून घेतला. मीठ घालून मग त्यात हळद लावलेले बटाटे टाकले. छान सर्व एकत्र करून झाकण ठेवून एक वाफ काढून मग कोथिंबीर घालून पुन्हा सगळं एकजीव करून भाजी तयार. मग वरणाला फोडणीसाठी कढीपत्ता, लसूण बारीक ठेचून, टमाटे चिरून आणि 1 मिरची, कोथिंबीर अशी सर्व तयारी केली. कढईमध्ये तेल घालून गरम झाले की जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची घालून परतून घेऊन त्यात टमाटे, हळद आणि कोथिंबीर घालून सगळं छान परतून घेतले. घोटून घेतलेले वरण घालून मीठ घालून घेतले. आता एक मोठा कणिकेचा उंडा घ्या आणि त्याची एकच मोठी चपाती लाटून घ्या. लक्षात ठेवा, ही चपाती नेहमीच्या चपातीपेक्षा थोडी जाड असावी, पण खूप जाडही नाही. कारण काय होतं, जर खूप पातळ लाटली तर पुरी तेल पिते. आता त्या मोठ्या चपातीतून लहान गोल पुरी कापून घ्या. कटर किंवा वाटी वापरू शकता. तेल छान गरम झालं की पुरी हलक्या हाताने टाका आणि थोडं प्रेस केलं की ती लगेच फुगते. दोन्ही बाजूंनी गोल्डन झाल्यावर बाहेर काढा. बस, एकदम फुगलेल्या, हलक्या आणि तेल न पिणाऱ्या पुऱ्या तयार. आता भजीसाठी बेसन भिजवून बटाटा स्लाइसेस करून घेतले. तेल छान गरम झालं की हलक्या हाताने भजी सोडा. दोन्ही बाजूंनी गोल्डन आणि क्रिस्पी झाले की बाहेर काढा. आता सगळं तयार झालंय आणि सगळ्यात सुंदर पार्ट सुरू होतो, थाळी वाढायची. सर्वात आधी गरम भात वाढते, त्यावर वरण, मग छोले. माफ करा, पण ही भाजी शूट करायची राहून गेली. त्याच्या बाजूला बटाट्याची भाजी, मग वाटीत आम्रखंड आणि गरमागरम पुरी ठेवते आणि शेवटी ठेवते गरमागरम क्रिस्पी भजी. गुढीपाडवा म्हणजे न्यू बिगिनिंग, म्हणून थाळीही तशीच असते, सिंपल, कम्फर्टिंग आणि कंप्लीट. तुमच्या घरी थाळीत काय काय असतं नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि असेच एव्हरीडे रेसिपीज आणि स्टोरीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.